कृष्ण हरे हरिपाठ कीर्ते मुखे धरे
गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्यांचा पवित्राची होय देह त्यांचा पवित्राची होय देह त्यांचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुक तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुक तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुक तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुक निरशिव कल्प वैकुंठना निरशिव कल्प वैकुंठना निरशिव कल्प वैकुंठना मातृपितृ भ्राता सपुत्र आकाश मातृपितृ भ्राता सपुत्र आकाश मातृपितृ भ्राता सपुत्र आकाश मातृपितृ भ्राता सपुत्र आकाश ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवाला ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवाला निवृत्तीने दिले माझे हात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याचे गणाला कोण काढे विठू बालकुमार विठू हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्यांचा तपाचे सामर्थ्य तपेनला मूप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेला ज्ञान गूढगम्य ज्ञान देवाला धले ज्ञान गूढगम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिले माझे हाती हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे विठ्ठला 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 सर्वांनी भजन करा विठ्ठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातु मुनिद्रहि समागच्छतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाच्या गीतेची वाचिता टीका
ज्ञान होय लोकाति भाविका ग्रंथार्थिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. ते नमस्कारुणे आता गाते श्रोते आणि पाहते सकळ विनोद दुष्यते स्वभावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवणी करा. विठ्ठल स्मरण माय बापांनो. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी ज्ञानाचे सागर असणारे आळंदी निवासी आपेगाव ज्यांचा आजोळ आहे, ज्ञान ज्यांचं भांडार आहे, नवे नवे जे ज्ञानाची मूर्तिवंत पुतळा आहे असे ज्ञानराज माऊली समाजाकरिता अनेक ग्रंथ लिहिले. परंतु ते अनेक ग्रंथ काही कारणास्तव समाजांपर्यंत पोहोचले नाही. कारण भरपूर असतील, काही ग्रंथ मोठे असतील, काही ग्रंथ अवघड असतील. हे ज्यावेळेस माऊलींच्या लक्षात आले त्यावेळेस माऊलीने समाजाकडे दृष्टी टाकली. त्यावेळेस मात्र माऊलींना एक वाटलं की समाज अजूनही संत वाङ्मय स्वीकारायला तयार नाही. याचं कारण असं आहे मायबापांनो, तुम्ही संत माय बाप कृपावंत. माय बाप मुलाचे कितीही अपराध झाले तरी त्याला शिक्षा करत नाहीत, दंड करत नाहीत. संतांची व्याख्या महाराजांनी मायबाप म्हणून ऐकलेली आहे. माऊलीच्या जेव्हा त्यावेळेस वाटलं सण एकदा काहीतरी दिलं पाहिजे, सोपं दिलं पाहिजे. लहान बाळाला दिलं तुला खाता येत नाही म्हणून आई त्याला ग्लुकोजचं पाणी असते का. ग्लुकोज मध्ये व्हिटॅमिन्स आहेत पण पचायला सोपं आहे, मुलाला प्यायला सोपं आहे. म्हणून ज्ञानराज माऊलीने समाजाकडे बघितलं असताना माऊलींच्या लक्षात आलं. त्यावेळेस माऊलींनी एकांतात बसले, समाजाला सर्वात सोपा ग्रंथ द्यायचा प्रयत्न केला आणि तो ग्रंथ म्हणजे हरिपाठ. ज्या हरिपाठामध्ये दुसरी नऊ आणि दुसऱ्या नौकीतला 7वा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला 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 माऊली म्हणतात जन्माला प्रत्येक जण येतो. जन्माला येण्याचं कोणाला बंधन नाही. नवे नवे त्याला जन्माला यावंच लागतं. जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं असतं. प्रत्येकाचं ध्येय आहे, भगवंताचं ध्येय आहे, संतांचं ध्येय आहे आणि तुम्हा सर्व सामान्य जीवांचं ध्येय आहे. प्रत्येकाचं ध्येय भिन्न भिन्न आहे. हे जरी खरं असलं तरी पण संतांचं ध्येय सर्वात श्रेष्ठ आहे. याचं कारण असं आहे की त्या ध्येयामध्ये कोणाची नुकसान नाही. तुम्हामाची तर नाहीच नाही. नवे नवे पाप्यातला पापी असलं तरी त्याची सुद्धा नुकसान नाही. भगवंताचं ध्येय एकच आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जन अशी संवारी हे भगवंताचं ध्येय. माऊलींना विचारा माऊली तुमचं ध्येय काय. माऊली म्हणतात आमचं ध्येय फक्त एकच आहे, अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरण तिन्ही लोका. माऊलींनी हरिपाठ लिहित असताना हरिपाठामध्ये काही गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला कळण्याकरिता माऊलींनी अति खालची लेवलची भाषा वापरलेली. खालच्या लेवलची माऊलीने 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवे नाव उभारिले. 56 भाषा ज्या माऊलींनी प्रकाशित केल्या, ज्या माऊलींनी आपल्या ग्रंथ वाङ्मयातून समाजाकरता पोहोचवल्या, त्याच माऊलींनी ह्या हरिपाठामध्ये अतिशय सुलभ सोपा आणि असा खूप छोटासा असा ग्रंथ तो महामापुढे ठेवलेला आहे. मायबापांना जीवनात आल्यानंतर संत वाङ्मयाची प्रत्येकाला गरज असते. हरिपाठ तुम्हाला कोणाला माहित नाही असा एखादा विरळा सापडेल कदाचित, त्याला हरिपाठ माहित नाही. हरिपाठ प्रत्येकाला माहिती आहे, नवे नवे प्रत्येकाच्या घरात आहे, पण वाचलाय का? हरिपाठाचे विचार आपण आपल्या मनात बिंबवले का, रुजवले का? मग हरिपाठ कळाला तरी काय? हरिपाठ सामान्य नाही, सामान्यातला हरिपाठ नाहीच, हा सामान्य हरिपाठ ग्रंथ आहे, फक्त तो हित रुजला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माऊलींना काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणता भगवंताचं चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करावं तरी कसं? माऊली म्हणाले, हे बघ, वेड्यासारखं वागू नको सर्वप्रथम, आणि घाबरून तर जाऊ नको. उद्धारासाठी अनेक मार्ग आहेत. अरे तुला म्हणतोय कोण, देवापर्यंत जाय, देवाच्या पायावर डोकं ठेव, असं अजिबात करू नको. माऊलींनी ह्याच अभंगात असं वर्णन केलेलं आहे, हरिपाठ म्हणू नका, हरिपाठ अजिबात म्हणू नका. माऊली म्हणतात हरिपाठाची कीर्ती जरी गुणगान गायली ना, हरिपाठ निस्ता गुणगान जरी केला तरी त्याचा ध्येय, त्याचा जो देह आहे हा पवित्र होतो. पण निस्ता पवित्र त्याचाच ध्येय होतो का? त्याचा ध्येय होतो का? या परमार्थाच्या नामस्वरूपाने, परमार्थाच्या नामचिंतनाने जो ह्या तपाच्या बळावर हे तप करतो, त्या तपाच्या बळावर तो वैकुंठामध्ये चिरंतन काल वास करत असतो. बरं चला, जो व्यक्ती हे हरिपाठाचं महत्व वर्णन करतो, जो व्यक्ती हरिपाठाचे गुणगान गातो, तोच उद्धारून जातो का हो? माऊलींना विचारा. माऊली म्हणतात अजिबात नाही.
तुमचे आई वडील बंधू बांधव नवे नवे तुमचे सर्व गोत्रज नवे नवे तुमच्याशी थोडका जरी संबंध कोणाचा असला, मित्र जरी असला तरी त्याची कुळ उद्धारून जाते, असं माऊलींचं ठाम मत आहे. आणि माऊलींनी पुन्हा एक महत्वाचा शेरा इथं वापरला, तो फार महत्वाचा आहे. माऊली म्हणतात हे सगळं होतं नाही असं नाही, होण्यासाठी काही कारण लागतं. ते कारण म्हणजे कोणतं? माऊली म्हणाले हे सर्व गुरु शिवाय घडत नाही. हा अभंगाचा धावता भावार्थ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज या ठिकाणी कीर्तन ठेवण्याचं कारण एकच आहे, तुमच्यातलाच एक आहे. फक्त 2 शब्द प्रेमाच्या सांगाव्यात म्हणून उभा राहिलो. आणि या ठिकाणी उभा राहण्याचा अधिकार आमच्या गुरुजनांचा आहे. आमचे बाबा आदरणीय महाराष्ट्रभूषण, आमचे श्रद्धास्थान आधारस्थान, ज्या बाबांच्या कृपाछत्राखाली आम्ही जगतोय, ज्यांच्या कृपाछत्राखाली आम्ही राहतो, असे आमचे महाराष्ट्रभूषण हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत यांच्या कृपाशीर्वादाने ह्या सर्व गोष्टी पुढे चाललेल्या आहेत. आम्ही बाबांच्या शिष्यगणाने बाबांच्याच कृपाशीर्वादाने एक कॅसेट निर्माण केलेली, कॅसेट प्रकाशन केलेलं आहे. ते कॅसेटचं प्रकाशन म्हणून तर कीर्तन आहे. कारण कळावं ना, कारण नसेल तर माणसाला त्या कार्याची किंमत राहत नाही. जेवायचं पण का जेवायचंय? भूक लागली म्हणून जेवायचं का आग्रह होतो म्हणून जेवायचंय? याचे 2 प्रकार येतं. आग्रहाचं जेवण कधीही त्रासदायक ठरतं, पण भूक लागल्यानंतर खाल्ल्यानंतर ते पचतं, ते शरीराला पोषक ठरतं. तसं या ठिकाणी आग्रहाचं जेवण नाही, प्रेमाचं जेवण आहे, प्रीतिभोजन आहे. आणि या प्रीतिभोजनाचा खरा अधिकार आमच्या बाबांचा आहे. बाबांनी 2 शब्द सांगितले, तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या घरचं काही नाही. संत वाङ्मय तुमच्यापर्यंत पोहोचतं करणे आम्हा फक्त एवढंच काम आहे की ज्या संतांनी ते आम्हाला दिलं ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं, एवढाच आमचा फक्त मानस आहे. या व्यतिरिक्त आमचा मानस कोणताही नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मायबापांना प्रत्येकाचं ध्येय ठरलेलं असतं, प्रत्येक जीवाचं ध्येय एकच असतं. माझे फक्त बायका पोरं सुखी राहावे, घर बंगला वाढावा, संसार वाढावा. परमार्थाची कळकळ किती पट असेल हे सांगता येत नाही. प्रत्येकाला विचारावं, बाबा पंढरपूरला गेला का, आळंदीला गेला का? प्रत्येक जण म्हणतो हो गेलो, पण बघितलं काय, दर्शन घेतलं कोणाचं, तिथं कोण आहे हे सुद्धा बहुतेक जणांना सांगता येत नाही. कारण काय? याचं कारण काय? कारण फक्त एकच आहे. वरपंग परमार्थ केल्यामुळं परमार्थाचं बीजापर्यंत पोहोचणं अशक्य झालंय. आणि ते शक्य करण्याकरता आधार फक्त एकच आपल्याला, तो म्हणजे संत ग्रंथांचा. विठाला 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 विठाला. ज्या संतांनी आपल्यासाठी नवे त्या प्रकारचे प्रयत्न केले. आता तरी होय जागा तुका म्हणे पुढे जागा तुकोबरायांनी नवे एवढं करून डोक्यावर पाठी घेतली, पाठीमध्ये देव टाकले आणि प्रत्येक गल्लोगल्लीने हिंड सुटले. देव घ्या कोणी, 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 देव घ्या. आयता लागर पूजोने, आयता लागर पूजोने, आयता लागर पूजोने, आयता लागर पूजोने. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता लागर पूजोने, आयता लागर पूजोने. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, समाजाची कळकळ ज्या संतांना आहे त्या संतांनी तुकोबरायांनी देव डोक्यावर घेतले, प्रत्येकाच्या घरापुढे गेले, देव घ्या देव घ्या देव घ्या. महाराज तुम्ही आम्ही आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे पाप लपलेले असताना, वाईट वासना, काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर असे 6 प्रकारचे विकार लपलेले असताना देवाला ठेवणार कुठं? भाडे करू मग आला तो म्हणला, महाराज तुमचं भाडं काय? महाराज म्हणाले आमच्या घराचं भाडं आहे 600 रुपये. ते म्हणले 600 नका घेऊ, 6000 घ्या, पण आम्हाला घर द्या. अरे बावड्या, पण ते घर मोकळं आहे का ते तर बघून घे, का अगोदर कोणी राहतंय? घराचं भाडं कितीही जरी देऊ इच्छित केलं तरी पण ते घर मोकळं पाहिजे. समाजाने महाराजांना उत्तर काय दिलं असेल? देव न लगे साठवणीचे रुंजले जागे. याच माऊलींनी समाजाकरिता अनेक कष्ट उपसले तरी माऊलींच्या पदरात काय पडलं? दुःखच, केवळ दुःख, फक्त दुःख. समाजाचे नवे ते बलांड सहन केले माऊलींनी, समाजाचे नवे ते आघात माऊलीने सहन केले. शरीरावरच नाही मनावर सुद्धा माऊलींचे आघात झाले तरी पण माऊलीने हू का चूक केलं नाही. याचं कारण असं आहे, महाराज जेवढा मोठा दगड तेवढा मोठा त्याचं वजन, जेवढं मोठं झाड पिकलेलं किंवा फळ आणि बहारलेलं तेवढी ते खाली वाकत असतं. कारण
शाखा जर फळाने बहरल्या त्या जमिनीला टेकतात महाराज. ज्ञानाचं ज्योतक माऊली आहे. माऊलीने समाजाला झेडकारलं नाही, माऊलीने समाजाला स्वीकारलं. समाजाला स्वीकारत असताना माऊलीने समाजाला एक वाटचाल करून दिली, परमार्थाची जीवन मुक्तीची वाटचाल करून दिली. आणि तीच वाटचाल माऊलीने ह्या अभंगात सांगितलेली आहे. विठ्ठला विठ्ठला माय बापांनो, हा अभंग आज घेण्याचं कारण एकच आहे. परमार्थ प्रत्येकाला करता येतो, करता येत नाही असं नाही, पण परमार्थाचं महत्व कळत नाही. प्रत्येक जण आपापल्या परिणाम लोभाच्या पाठीमागे लागलाय, हव्यासाच्या पाठीमागे लागलाय. प्रत्येकाला वाटत माझा फायदा काय, फायदा बघण्यासाठी. माऊली म्हणाले परमार्थ करण्याचा सगळ्यात मोठा फायदा या अभंगात तुम्हाला सांगतो मी. माऊलीने सांगितलं, हे बघ एक काम कर, परमार्थ करण्यासाठी काही वेगळं करू नको. हरिपाठाचं फक्त गुणगान कर, फक्त वर्णन कर. त्या हरिपाठाचं वर्णन केल्यानंतर कारण लोभ आपल्या मनात बसलेला आहे, आपल्याला लालसा आहे, काहीतरी मिळावं अपेक्षा आहे. माऊलीनं समाजाने विचारलं, महाराज आम्ही जर समजा हरिपाठाचं गुणवर्णन केलं तर काय होईल? महाराजांनी काय होईल या अभंगाच्या प्रथम चरणात होय देह त्यांचा. माऊली म्हणतात हरिपाठाची कीर्ती जरी मुखाने गायली तरी त्याचा देह पवित्र होतो. या देहासंबंधी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. माऊलीने विचारलं, माऊली या देहाची आम्हाला उत्पत्ती सांगा. माऊली म्हणाले, अरे हे देह म्हणजे रोगाचं भांडार आहे, हे देह दुर्गंधीचा थार आहे. या देहामध्ये काय आहे? रक्त, रेत, मांस, हाड, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. या देहात पवित्र असण्यासारखं काय आहे? एवढा नाशिवंत देह, हा जो एवढा सडलेला देह, पण हरिनामाने हा देह पवित्र होतो. माऊलींना पुन्हा दुसरा प्रश्न विचारला गेला, माऊली या देहालाच फक्त पवित्रता मिळते का? अजून या परमार्थाची काही आम्हाला फायदा आहे का? माऊली म्हणाले, या परमार्थाच्या तपाने तुम्ही चिरकाल चैतन्य तुम्ही वैकुंठामध्ये वास करा. ज्या वैकुंठामध्ये भगवान विष्णू राहतात, वैकुंठाचं वर्णन तुम्हाला काय सांगावं? अनेक प्रकाराने वैकुंठाचं वर्णन करता येतं. त्या वैकुंठामध्ये भगवान वास करतात, त्या वैकुंठामध्ये तुम्ही चिरकाल राहू शकता. तिथं कसल्याही प्रकारची बंदी नाही, कसल्याही प्रकारचं तिकीट नाही, येण्या जाण्याचं भाडं नाही, तिथं राहण्याचं भाडं नाही. अनेक प्रकारचे लोभ प्रबोधन देऊन माऊलीने समाजाकरिता हे अमृत पाजण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजाला वाटलं, हा बरं माऊली हे फक्त आमच्या पुरतं झालं, पण आमच्या पाठीमागच्यांचं काय? माऊली म्हणाले, हे बघ की तर काळजी अजिबात करू नको. अरे तू जर हे हरीचं गुणवर्णन केलं ना, तू जर हरिनाम संकीर्तन केलं ना, तुला सांगू का, मातृपितू भ्राता सगोत्र अपार, सगोत्र सांगितलेले. सगोत्रामध्ये कोणत्याही प्रकारची लेवल बसत नाही. सगोत्र म्हणजे सकळ, ते सकळ उद्धारून जातील. पण एक माऊलीने सांगितले, बघ ऐक, आतापर्यंत तुला मी सांगितलं, माई वडील बाप बंधव सगोत्र सर्व उद्धरून जातील. हे जरी खरं असलं ना, तर तुला एक सांगू का, यासाठी गुरुची कृपा असणं गरजेचं आहे. समाजाला वाटलं गुरुची कृपा म्हणजे काय? माऊलीनं विचारलं, माऊली गुरुंची कृपा म्हणजे तरी काय? तुमच्यावर गुरुंची कृपा झाली का? माऊली म्हणाले, मग माझ्या निवृत्तीनाथ दादांनी हे जे परमार्थाचं गुह्य आहे, हे गूढ गुह्य आहे, हे दादांनी माझ्या हातात दिलं. याचं कारण सांगू का तुला? गुरुभक्ती केल्याशिवाय हे घडत नाही. गुरूंवर तेवढी निष्ठा दाखवावी लागती, गुरूंवर तेवढी श्रद्धा ठेवावी लागती, मग मात्र गुरु आपल्याला हे धन प्राप्त करतात. माऊलीने चौथ्या चरणात शेवटी सांगितलं, ज्ञानदेव ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला
साधन तुम्हाला सांगतो. परमार्थाचा सगळ्यात मोठा फायदा एक आहे, पद्मपुराणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. महिपाल राजा नावाचा राज्य करीत असताना परमार्थ त्याच्या अंगामध्ये एवढा मुरला होता, परमार्थ ओतप्रोत भरलेला होता त्यांच्या अंगात. परमार्थाशिवाय त्यांना काहीच सुचत नव्हतं. एखाद्याला शिव्या द्यायला गेले तरी परमेश्वराचं नामचिंतन त्यांच्या मुखातून निघायचं. एवढा परमार्थ ज्यांच्या हृदयामध्ये रुजलेला होता, ज्यांच्या हृदयामध्ये ठसावलेला होता, अशा महिपाल राजांचं एक दिवशी निधन झालं. निधन झालं असताना विष्णुदूत खाली आले, महिपाल राजांना उचललं. महिपाल राजांचा प्राण घेऊन जात असता कारणाने वाटेमध्ये हार घाला, बाबांना हार घाला, बाबांना हार घाला. वाटेमध्ये पहिल्यांदा नरक लागला. अहो, महिपाल राजाच्या अंगावरून जाणारा वारा त्या नरकामध्ये पोहोचला आणि त्या वाऱ्याने नरकातले जे नरकवासी होते, नरकाची यातना भोगत होते, त्यांचा उद्धार झाला. हे काही कमी आहे का? विठ्ठला विठ्ठला. यापेक्षा अजून परमार्थाचा फायदा पाहिजे तरी काय? परमार्थाने होतं तरी काय? परमार्थाने सर्वात महत्वाची सुसंगत माणसाच्या जीवनात घडते आणि जे जीवन सुधारल्यामुळं माणसाचं जीवन उज्ज्वल होतं. ज्या उज्ज्वल जीवनामध्ये अनेक जणांना आनंद मिळतो, अनेक जणांना आनंद देत असताना आपल्याला स्वतःला आनंद मिळतो. हे परमार्थाचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला. परमार्थ करत असताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा माणसाने ठेवू नये. अपेक्षा जर ठेवली तर परमार्थाचा फायदा नाही. परमार्थ करून फायदा तरी काय? पण परमार्थामध्ये भगवंताला असं आहे का हा मला आवडत नाही, तो मला आवडत नाही, असं अजिबात नाही. परमार्थामध्ये फक्त ईश्वराला एकच आहे. तन मन धनाने ईश्वराला अर्पण व्हा. आणि हेच माऊलीने आपल्याला इथं सांगितलेलं आहे की तू तुझं फक्त सर्वस्व अर्पण कर. माऊली म्हणतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. बस एवढंच मला वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. मायबापांनो, आज या ठिकाणी कार्यक्रमाचा जो उद्देश आहे हा तुम्हाला माहितीच आहे. या कार्यक्रमामध्ये विठ्ठला आज हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कारण वेगळंच आहे. आजचा दिवसही तसा चांगला आहे, सोमवारचा दिवस आहे. बाबांच्या आशीर्वादाने आज ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं मी नाव घेऊ इच्छितो, जे आमचे गुरु आहेत, नवे आमच्या मोठ्या बंधूंचे जे गुरु आहेत, आमचे श्री हरिभक्त परायण ढवण सर. आज आमचं भाग्य आहे, परम भाग्य आहे की जे आमच्या गुरुजींनी आमच्या कीर्तनामध्ये पेटी वाजवली. हे आमचं खरंच अहोभाग्य आहे आणि मला वाटतं त्यांचे जेवढे ऋणनिर्देश करावे तेवढे कमीच आहेत. बाबांच्या आशीर्वाद म्हणजे बाबांच्या शब्दामुळे ते थांबले कदाचित आणि आमच्यावरही त्यांचं खूप प्रेम आहे. मायबापांनो, जीवन जगत असताना फक्त असं जगावं जेणेकरून ईश्वराला आपण आवडावे, जेणेकरून ईश्वरापर्यंत आपली वाटचाल व्हावी. आणि ते होण्यासाठी फक्त एकच आहे, संतांचं वाङ् वाचावं. संत वाङ्मयामध्ये, संत सेवेमध्ये जे काही सुख आहे ते सुख कुठेही नाही. म्हणून माऊली म्हणतात, काहीच करू नका, फक्त एकच करा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्यांचा. ज्ञानेश्वर आज या ठिकाणी तुम्हा सर्वांना मायबापांना इथं बोलवण्याचं कारण फक्त एकच आहे की आम्ही सर्व शिष्यमंडळी, बाबांच्या शिष्यमंडळींनी एक बाबांच्याच आशीर्वादाने एक कॅसेट काढलेली आहे, ज्या कॅसेटचं नाव आहे संपूर्ण हरिपाठ. अतिशय सुश्राव्य कॅसेट आहे ती. आता इथं बाबांच्या हस्ते तिचं उद्घाटन होणार आहे आणि बाबा 2 शब्द सांगतील आणि कार्यक्रमाची सांगता होईल. तुम्हाला फक्त विनंती एकच आहे, ग्रंथ प्रत्येकाच्या घरात आहे, ग्रंथ वाचायला टाईप कोणाला आहे, पण कॅसेट एक अशी गोष्ट आहे की जी लावून दिली की आपण आपलं काम करू शकतो. आणि कॅसेट ऐकता ऐकता एक हरिपाठाचं चिंतनही होतं आणि आपलं कामही होतं. या उद्देशाने आम्ही ही कॅसेट प्रकाशित केलेली आहे. ना नफा आणि तोटा. कंपनीने ज्या भावात दिली त्याच भावात तुमच्यापर्यंत पोहोचवायची. कॅसेटची किंमत इथं जी हरिपाठाची कॅसेट आहे तिच्या संगच एक आमचे साईनाथ महाराज रहाणे यांनी खूप सुंदर कॅसेट काढली, ज्या कॅसेटचं नाव आहे मौनगिरी बाबांनी मला माणूस बनवलं. बाबांचं खूप चांगलं वर्णन त्याच्यात केलेलं आहे आणि सुश्राव्य कॅसेट आहे. ह्या दोन्ही कॅसेटींचं प्रकाशन आता बाबांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटन सोहळा पार पडला की कार्यक्रमाची सांगता होईल. बाबा 2 शब्द सांगतील. बाबा 2 शब्द बोलतील आता. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः.
देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साध येईल. हरिमुख्य म्हणा पुण्याची गणना कोण करे. आज या ठिकाणी श्रीरंग महाराज कवाळकर यांनी आपल्या मधुर स्वरातून हरिपाठ तयार केलेला आहे. त्यांच्या साथीला निवृत्ती आव्हाड, किशोर मृदंगाचार्य, चांगली साथीला मंडळी आहे. त्या साथीतून हा हरिपाठ अति उत्कृष्ट तयार झालेला आहे. मी ऐकला, स्वतः ऐकला मी, म्हणून आपल्यापुढे सांगतोय. तर त्या हरिपाठ असं करता त्यांनी केला आहे. प्रत्येक जीव सर्व कामाच्या पाठीमागे लागलेला आहे. तर असे काही कामगार लोक आहे का स्थायिक बसून आपला काम करतात. त्या कामामध्ये कुठे जायचं नको, यायला नको, म्हणून त्यांनी तो हरिपाठ काढलाय. आणि स्थायिक बसून आपल्याला तो हरिपाठ ऐकता येईल. कुठे जरी स्वयंपाक करीत बाई असली तरी तिने कॅसेट लावून त्यावर ऐकावं, आमचं असं म्हणणे आहे. कुणी पानं कापीत असली तरी तिने तो हरिपाठ ऐकावा. कारण की आपल्याला समाजातही जाता येत नाही कामामुळे. तरी मग आपल्या घरोघर हरिपाठ आपण प्रत्येकाने हरिपाठ घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला बरीचशी मंडळी उपस्थित झाली, त्यांना मी धन्यवाद देतो. चांगली मंडळी, गायक वादक सर्व आलेले आहेत. तर आता या कॅसेटचं उद्घाटन माझ्या हस्ते करणार आहे असं मी जाहीर करतो. पावसामुळे आपला कार्यक्रम थोडं छोटा घेतोय. आता कॅसेटचं उद्घाटन करणार आहे. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, श्री ज्ञानेश्वर महाराज की, संत तुकाराम